नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, दिवाळी झाल्यानंतर लसूण लावण्याची वाप असते। तर आज आपण आता आपल्या शेतामध्ये लावणार आहोत लसूण। तर ह्या घरचाच लसूण आहे बेन। तर हे बेन आता फोडून घ्यायचं आहे आपल्याला। कुंडीत पेरलेलं वांग्याच्या बियाचे छान असे झाडं रोप तयार झालेत। तर हे रोप आता मी थोडेसे दोरीने काठीला बांधून घेते, म्हणजे ते व्यवस्थित असे वर जातात, इकडे इकडे रेलत नाही। तर छान असे आता काठीला बांधून घेतलेले आहेत दोरीने। आणि याच्यावर एक बारीकसा किडा आहे, तर तो किडा आहे ना हे वांग्याचे आहे ना पानं खातोय। तर छोटासाच किडा पण सर्व वांग हा खाऊन घेतोय। हा, आमचे पिल्ले आहे ना काल सहलीला गेले होते। बघू बाळा किती लागले। कशावरून पडला तू? एवढा पतला रस्ता होता ना, त्याच्यावरून चालत होतं, तिथून पडलो। असं का? हा, लागलं होतं मग नाही? याच छोटासा मोठा होता, पतला रस्ता होता। हा, मग आज आहे ना शाळेत नाही जाऊन दिला आम्ही, ऋग्वेद ऋषांगला घरीच ठेवलं, खूप थकले होते। तर मग आज शांत नाही बसत ते, आता अशी कुटाने चालू आहेत त्यांचे। ते ना वावरात न्यायचंय, ड्रॅगन फ्रूटला लावायचंय, ते वावरात न्यायचंय। तुम्हाला यायचंय का आज वावरात? तर आता आहे ना चंपाषष्ठी झाल्यानंतर आपल्याकडे वांग खायला लागतात, आणि वांगे पण खूप महाग होतात। तर असे घरी लावले ना वांग्याचे 2-3 झाडं, तर आपल्याला आहे ना खायला भेटतात ताजे ताजे वांगे। तर आपण याला आहे ना फवारा मारत नाही, काय नाही। तर आता मुलांचं चाललंय खेळ, आज घरीच आहेत। तर मैत्रिणींना आज जाणार आहे आपल्या शेतात आहे ना लसूण लावायचं आहे, लसूण लावायला जाणार आहोत आम्ही। तर तुम्हाला ही शेतात घेऊन जाणार आहे। तर मस्त असं मागच्या वर्षी पण लसूण लावला होता ना, तर वर्षभर असं लसूण आपल्याला गेला। तर सध्या आहे ना ऊसतोड चालू आहे, आणि ऊसतोड कामगार आहे ना भरपूर असे आलेले आहेत आमच्या इकडं। तर वाहनं पण इतके वागतात ना रस्त्याने, दिवसभर ट्रॅक्टर का चालूच असतात। लागल ना ते, अरे नको, ते न्यायचंच आपल्याला वावरात। ड्रॅगन फ्रूटचं रोप आहे ना लय भारी आलंय। येते बघ आपली मांजर कुठं बसली, हे बघ मांजर आहे का, हे बघ 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 मांजर कुठं बसली जाऊन, हे का उन्हाला बसली बरं का ती। हे बघ ते बघ, हे बघ दिसली तुला? ती बघ कुठं जाऊन बसली उन्हाला, उन्हात बसली ती। तर इथे आहे ना ब्लॅकबेरीचं झाड लावलेलं आहे, त्याला खूप छान आता ब्लॅकबेरी येतात। ब्लॅकबेरी कशा लागल्या रे? तुम्ही खाल्ल्या ना? गोड लागले का? विट्टी दांडू खेळता का? अरे बापरे, तुला येतं खेळता विट्टी दांडू? मग बादली ते ना भेंडीची झाडं लावली, भेंड्या आल्यात त्याला। ऋषांग भेंड्या आल्या बघ आपल्या भेंडीला, बघ 2 भेंड्या लागल्या बघ, इथं 2 बघ, याला पण 2 भेंड्या आल्या, त्याला पण बांधावं लागेल, लय छोट्या छोट्या आहे पण त्या। चला आता चाललोय शेतात। शेतात जाता जाता तुम्हाला दाखवते ऊस तोडीवाल्या कामगारांच्या झोपड्या। तर आता ते गेलेले आहेत तोडीला, आणि अशा पद्धतीने या झोपड्या आहे ना उघड्याच ठेवून जातात। तर पहा, थंडी गारठ्याचं अशा पद्धतीने हे लोक राहत असतात। चला लसूण लावायला चाललोय आम्ही, शाळेला म्हशी चरायला। सोनेरी बांगड्या भरल्या वे, टिकत हात भरले होते, टिकत हा, तुडीवाले भरून राहिलेत पाणी। नमस्कार मैत्रिणींनो, चला आता शेतमाळ्यात चाललोय लसूण लावायला आपल्या। चिकूच्या बागातून बारीक बारीक चिकू आलेले बरं का, चिकूला चिकू। बेन तयार झालं लसणाचं, तुम्हाला तेवढं लावायचं? आमचा पहिला एवढा, हा तुमचं घरचंच आहे बेन, मग एवढीच लावायची। बरं बेटा, तुझ्या खिशामध्ये ठेव, म्हणजे खिशात ठेवायला दिलंय बरं का फक्त।
ते रुद्र बघ काय करतोय कुटाने. खुरपं लागत याला. हा कुरप लागत आहे मामी, लई निंबर झालंय ती. आता काय एकाचे 2 वाफे व्हायला बसले आता रुद्र. दोन वाफे होते ना आता. 5 ठीक घ्या ना इकडून. कोण आलं कृष्ण ते. तर वाघाची भीती असल्यामुळे ना रात्री धारे धरायला खूप त्रास होतो. त्यामुळे आम्ही ना इथं विहिरीवर सोलर बसून घेतलेला आहे. तर सोलरवर आपल्याला आहे ना उन्हात मोटर चालू होते आणि दिवसा सुद्धा आपल्याला पाणी भरता येतं शेताला. तर त्यामुळे ना सोलर बसवलं आणि सोलरवाले लोक आले होते टेस्टिंग घ्यायला. तर त्यांना मोटर चालू करून बघायची होती आणि सोलरचं बटन असं असतं ना आपल्या मोबाईलमध्ये ना सेट करून देतात ते, आणि आपण घरी बसल्या बसल्या किंवा कुठेही असलं तरी आपल्याला सोलरचं बटन दाबून आणि मोटर चालू बंद करता येते. तर अशा पद्धतीने ही आपलं सोलर आता शेतामध्ये बसलेलं आहे. आणि इकडच्या बाजूनीच आता लसणाला आपण वाफे तयार केलेत मामांनी आणि 5-6 वाफे लसूण आपल्याला लावायचं आहे. तर आज त्यांना अर्थिंग पण टाकायचे आहे. तर मोटर आणलेली आहे त्यांनी आणि ही मोटर आता त्यांनी ते टेस्टिंग करून पाहणार आहेत. तर 3ची मोटर या सोलरवर चालते आणि हे सोलरचं पॅनल असं असतं आपण. तर पहा इतकं पाणी आपलं या सोलरच्या मोटरीनं दिलेलं आहे. तर 3च्या मोटरीचं पाणी ना या अशा उन्हामध्येही 3च्या मोटरीचं पाणी सोलर सौर ऊर्जेवर चालत असतं. तर टेस्टिंग करून पाहिली इथं विहिरीवर. तर अशा पद्धतीने हे चाललंय सोलरचं पाणी. तर मैत्रिणींनो आता आहे ना लसूण लावून घेऊ. तर इथं टेस्टिंग केली. तर विहिरीचं काम झालं आणि त्यानंतर ही जागा आहे ना पडीक पडली. तर आता ही पण आम्हाला नीट करायची आहे. पण आता चाललंय हळूहळू, शेतातलेच कामं उरकत नाही, पाऊस पण भरपूर होता. तर मैत्रिणींनो आज आहे ना सोलर पॅनल बसवलंय ना. तर ते लोक आले होते आणि त्यांनी मोटर चालू करून दाखवली. कारण आहे ना ते स्विच असतं मोबाईलवर, पण आपल्याला घरी बसल्या बसल्या मोटर चालू करता येते सोलर पॅनलची. तर त्यांनी ती सिस्टीम सगळी व्यवस्थित करून दिली. आणि आज आलेला आहोत शेतामध्ये लसूण लावायला. सगळेच शेतात आहेत, मामा मामी. मध्येच ते ना थोडासा पाऊस झाल्यामुळं थोडं कांद्याचं रोप झालं होतं गहाळ, पण पुन्हा त्याला टॉनिक मारल्यामुळे ना आता भारी झाले. तर याला आहे ना आता खुरपून घ्यायचं आणि खत मारायचं तर भारी होऊन जातं कांद्याचं रोप. वैष्णवी टाकी आता इथं मेथी दाखव ग. मेथीचं बी कसं असतं, पातळ पातळ टाकायची. कांद्यात लसणात जेव्हा आपण मेथीची भाजी शेपूची भाजी टाकतो ना तर खूप भारी अशी येते बरं का. आणि या हिवाळ्याच्या दिवसामध्ये ना भाज्या खायला पण खूप चवदार लागतात आणि खूप पौष्टिक पण असतात. तर आता इथं वैष्णवीने अशा पद्धतीने ना मेथीची भाजी पण टाकून घेतली आणि सर्वांनी मिळून आम्ही ना इथं लसूण पण लावलाय. तर लसूण पण लावायचं झालंय आता. तर चला आता जाऊया घरी. तर सर्व असं व्यवस्थित उरकलंय आता रानातलं काम. लसणातच आता आहे ना शेपूची भाजी, मेथीची भाजी, लसूण हे सगळं एकत्रच केलंय. आता सगळं त्याच्यात टाकून दिल्या भाज्या. तर आता चला चाललोय घरी. घरी बाई जायचं काय ग, ते लय वेळा मानल्यात आता. तर चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आमच्या किचनमध्ये आहे पावभाजीचा बेत. तर इथं सर्व भाज्या शिजून आहे ना मॅश करून घेतल्यात आणि कांदा लसूण आलं पण पेस्ट करून घेतलंय, बारीक करून घेतलंय. तर आता मस्त असं पावभाजीचा बेत करणार आहोत संध्याकाळच्या जेवणासाठी. तर पावभाजीसाठी आपण वापरलेला आहे सुहानाचा पावभाजी मसाला. खूप छान अशी टेस्टी पावभाजी तयार होते. आणि इथं आता आपली झालेली आहे पावभाजी तयार. मस्त अशी कोथिंबीर पेरून घेतली आणि आता मोठे मोठे पाव आणलेले आहेत. तर हे पाव तव्यावर भाजून घेऊ आणि छान असा संध्याकाळचा पावभाजीचा बेत आपला झालेला आहे तयार. तर मटकी ही भिजू घातलेली आहे उद्याच्यासाठी. तर हिवाळ्यामध्ये मोड आलेली मटकीची भाजी अवश्य खावा. तर त्यामध्ये प्रोटीन, विटामिन सर्व काही असतं. चला तर भेटूया पुन्हा.